तुम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील हे 8 चिरंजीव माहीत आहे का? सनातन धर्म आणि आपल्या वेद पुराणानुसार पृथ्वीवर अशा 8 व्यक्ती आहेत जे चिरंजीवी आहेत. ते सर्व कोणत्या ना कोणत्या वचनाने, वरदानाने किंवा शापाने बांधलेले आहेत आणि ते सर्व दैवी शक्तींनी संपन्न आहे. योगामध्ये सांगितलेल्या 8 सिद्धींच्या सर्व शक्ती त्यांच्यामध्ये आहेत. सनातन धर्मात सप्त चिरंजीवींना पृथ्वीचे 7 महामानव म्हटले आहे. पुराणानुसार सप्त चिरंजीवी कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आपल्या शास्त्रात एक श्लोक आहे, ज्या श्लोकाच्या पहिल्या 2 ओळींचा अर्थ असा आहे की अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि भगवान परशुराम हे 7 महामानव चिरंजीवी आहेत. आणि पुढच्या 2 ओळींचा अर्थ असा आहे की या 7 महापुरुषांचे आणि 8व्या ऋषी मार्कंडेयाचे रोज स्मरण केले तर शरीरातील सर्व रोग संपतात आणि माणूस शतायुषी होतो. सर्वात पहिले आहे महर्षी परशुराम. परशुराम हा भगवान विष्णूचा 6वा अवतार आहे. परशुरामाचे वडील जमदग्नी आणि आई रेणुका माता भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवजींनी आपले शस्त्र रामाला दिले. तेव्हापासून राम परशुराम झाला. त्यांचा जन्म वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला झाला होता. म्हणूनच वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. भगवान परशुराम हे श्रीरामांच्या आधी होते, पण चिरंजीवी असल्याने ते श्रीरामांच्या काळातही राहिले. परशुरामाने 21 वेळा पृथ्वीवरून सर्व धर्महीन क्षत्रिय राजांचा नाश केला होता, अशी आख्यायिका आहे. दुसरे आहेत राजा बळी. देवांवर हल्ला करण्यासाठी बळीराजाने इंद्रलोकाचा ताबा घेतला होता. राजा बळीचा अभिमान नष्ट करण्यासाठी भगवंतांनी ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि राजा बळीकडे 3 पद जमीन मागितली. भगवंताने आपले महान रूप धारण करून पृथ्वी आणि आकाश 2 पावलांमध्ये काबीज केले आणि 3रे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळ लोकात पाठवले. शास्त्रानुसार राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा वंशज आहे. श्रीहरी बळीवर खूप प्रसन्न झाले. या कारणास्तव बळीराजा श्री विष्णूंचे द्वारपाल देखील झाले. तिसरे आहेत पवनपुत्र हनुमान. अंजनीचा पुत्र हनुमान यांनाही अमर राहण्याचे वरदान मिळाले आहे. रामाच्या काळात ते प्रभू रामाचे निस्सीम भक्त होते. महाभारतात असे संदर्भ आहे की भीमाने आपली शेपटी मार्गातून काढायला सांगितल्यावर हनुमानजी म्हणतात की ती तू स्वतः बाजूला कर. पण भीमाने आपली सर्व शक्ती एकवटूनही हनुमानाची शेपूट बाजूला करू शकला नाही. लंकेतील अशोक वाटिकेत श्रीरामांचा संदेश ऐकून हनुमानजी अमर राहतील असा आशीर्वाद सीताजींना दिला होता. चौथे आहेत विभीषण. विभीषण हा रावणाचा धाकटा भाऊ आहे. विभीषणजी हा श्रीरामांचा देखील भक्त आहे. जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते तेव्हा विभीषणाने रावणाला श्रीरामाशी वैर नको म्हणून खूप समजावले होते. याच गोष्टीवरून रावणाने विभीषणाला लंकेतून हाकलून दिले होते आणि विभीषण श्रीरामांच्या सेवेत गेले. 5वे आहेत ऋषी व्यास. ऋषी व्यास यांना वेदव्यास म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी 4ही वेद, 18 पुराणे, महाभारत, श्रीमद भागवत गीता आणि भविष्य पुराण यांची रचना केली आहे. त्यांना वैराग्याचे जीवन प्रिय होते, परंतु आईच्या सांगण्यावरून त्यांनी विचित्रवीर्याच्या 2 निपुत्रिक राण्यांकडून नियोगाच्या नियमाने 2 पुत्रांना जन्म दिला, ज्यांना धृतराष्ट्र आणि पांडू म्हटले जाते. त्यापैकी विदुर हा 3राही होता. 6वे आहेत कृपाचार्य. कृपाचार्य हे अश्वत्थामाचे मामा आणि कौरवांचे कुलगुरू होते. शिकार करत असताना शंतनूला 2 मुलं सापडली. शंतनूने त्यांना कृपी आणि कृप अशी नावे देऊन वाढवले. महर्षी गौतमांचा मुलगा शरदवण यांच्या वेळूवर वीर्य पडल्यामुळे कृपा आणि कृपी यांचा जन्म झाला, अशी पौराणिक कथा आहे. ऋषी मार्कंडेय. मार्कंडेय ऋषी हे भगवान शिवाचे परमभक्त होते. त्यांनी आपल्या तपश्चर्याने भगवान शिवाला प्रसन्न केले आणि महामृत्युंजय मंत्र सिद्ध केला. म्हणूनच मार्कंडेय ऋषीचेही रोज स्मरण करायला सांगितले आहे. 8वे आणि शेवटचे आहेत अश्वत्थामा. गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा आजही श्रीकृष्णांच्या शापामुळे पृथ्वीवर भटकत आहे. महाभारतानुसार अश्वत्थामाच्या कपाळावर अमरमणी होते, पण अर्जुनाने तो अमरमणी बाहेर काढला होता. ब्रह्मास्त्र वापरल्यामुळे कृष्णाने त्याला शाप दिला होता की तू ह्या पृथ्वीवर कल्पंतापर्यंत राहशील. म्हणूनच अश्वत्थामाची गणना 8 चिरंजीवीमध्ये केली जाते.
तो आजही जिवंत आहे आणि त्याच्या कर्मामुळे भटकत आहे असे मानले जाते. मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर आणि हरियाणात त्यांच्या रूपाची लोककथा आजही प्रचलित आहे. रामकृष्ण हरी. आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरचे असेच धार्मिक रिलेटेड व्हिडिओ अजून बघायचे असेल तर तुम्ही चॅनल चेक करू शकता. तुम्हाला या 8 चिरंजीवीपैकी कोणाचीही माहिती अजून डिटेलमध्ये बघायची असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.